थर्मोडायनामिक प्रोसेस बद्दल पाहिलं होतं. आज आपण थर्मोडायनामिक प्रॉपर्टी पाहूया. थर्मोडायनामिक प्रॉपर्टी हे दोन प्रकारचे आहेत. पहिली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता पाहिजे लक्ष द्या. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काल आपण सिस्टीम मध्ये मॅटर पाहिलं होतं. तर सिस्टीम मध्ये जी मॅटर असते त्या मॅटरच्या अमाऊंटवर जर एखादी थर्मोडायनामिक प्रॉपर्टी अवलंबून असेल. आता हे काय आहे थर्मोडायनामिक प्रॉपर्टी, उदाहरण असेल आपण सगळं पाहूया. पण जेव्हा अमाऊंट ऑफ मॅटर हे पहा, अमाऊंट ऑफ मॅटर काल जसं आपण पाहिलं होतं सिस्टीम होती. या सिस्टीम मध्ये हे आपण मॅटर पाहिला होता असा. तर ह्या अमाऊंट ऑफ मॅटरवर एखादी प्रॉपर्टी इंडिपेंडंट असेल. इंटेन्सिव्ह म्हणजे इंडिपेंडंट. जर इंडिपेंडंट असेल अमाऊंट ऑफ मॅटरवर आणि ही जर डिपेंडंट असते, डिपेंडंट ऑन व्हॉट, डिपेंडंट ऑन अमाऊंट ऑफ मॅटर. आता उदाहरण सांगतो मी कसं. फॉर एक्झाम्पल डिपेंडंट कशी असते. फॉर एक्झाम्पल पहा, मास, व्हॉल्यूम. आता मास फॉर एक्झाम्पल आपल्याला 1 किलो साखर घ्यायची असेल तर आपण छोटी पिशवीत 1 किलो साखर, मास म्हणजे वजन 1 किलो मास आहे. जर हेच मास आपण जर 5 किलो तर त्या पिशवीत 5 किलो बसणार का? नाही बसणार. म्हणजे पिशवी 1 किलोच्या पिशवीमध्ये अमाऊंट ऑफ मॅटर जी आहे ती डिपेंडंट आहे. म्हणजे 1 किलो मास त्या पिशवीमध्ये डिपेंडंट राहतो. म्हणजे 5 किलो त्याच्यात बसू शकत नाही. आता त्याच ऐवजी आपण याचं उदाहरण पाहूया. हे एक्झाम्पल आहे. सी हिअर द एक्झाम्पल ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. समजा बॉइलिंग पॉइंट आहे. पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री असतो. पाणी आता थोडं कितीही घ्या, 1 गिलासभर पाणी, त्याच्यामध्ये सुद्धा किती असतो, त्याचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री असतो. किंवा 1 टाकीभर पाणी घ्या, त्याचा बॉइलिंग पॉइंट बदलणार का? नाही बदलणार. म्हणजे तो इंडिपेंडंट असतो. जे इंडिपेंडंट असतो त्याला आपण काय म्हणूया? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता ही प्रॉपर्टी मास कशी आहे? डिपेंडंट आहे. आता सांगितलं मी 1 किलो जर घेतला आपण तर तो कसा असतो? डिपेंडंट असतो. अर्धा किलो डिपेंडंट आहे. म्हणजे 1 किलोग्राम 5 किलोग्राम डिपेंडंट. जे डिपेंडंट असतात दॅट प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲज डिपेंडंट प्रॉपर्टीज आर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंडिपेंडंट प्रॉपर्टीज आर कॉल्ड ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बॉइलिंग पॉइंट. आता उदाहरण यांचे पहा. मेल्टिंग पॉइंट हा सुद्धा डिपेंडंट, हा सुद्धा काय असतो? इंडिपेंडंट असतो. डेन्सिटी, पाण्याची घनता, जे तुम्हाला माहित आहे डेन्सिटी पाण्याची किती असते? 1 असते. पाण्याची अमाऊंट किती वाढवा तुम्ही याच्या अमाऊंटवर अवलंबून नसणार. आणि जे अमाऊंटवर अवलंबून नसतो त्याला काय म्हणतो आपण? इंडिपेंडंट. आणि जे अमाऊंटवर अवलंबून असतो डिपेंडंट त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो डेन्सिटी, विस्कॉसिटी हे सुद्धा फिजिक्सचे सगळे जे आहेत, तुम्हाला फिजिक्सचे प्रॉपर्टी माहित आहेत, सगळे प्रॉपर्टी चालू आहेत बघा. हे प्रॉपर्टी. तर हे सगळे फिजिक्सचे जे प्रॉपर्टी आहेत, विस्कॉसिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, डेन्सिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, सरफेस टेन्शन हे सगळे पहा एकदा तुम्ही. आणि हे सगळे काय आहेत? इंडिपेंडंट आहेत. आणि जे इंडिपेंडंट असतात त्यांना आपण काय म्हणूया? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि जे डिपेंडंट असतात त्यांना काय म्हणूया आपण? आता डिपेंडंट वाले केमिस्ट्रीचे, हे सगळे फिजिक्सचे झाले एक्झाम्पल. आता केमिस्ट्रीचे मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी जे की डिनोटेड बाय असते यू. इंटरनल एनर्जी काल म्हटलं तुम्ही तुम्हाला. इंटरनल एनर्जी जे आपण डिटेल मध्ये अजून नंतर पुढे पाहूया. इंटरनल एनर्जी यू. एन्थाल्पी it is denoted by H. Entropy it is denoted by S. Gibbs energy it is denoted by G. तर हे सगळे झाले इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. थोडक्यात परत एकदा ऐका. व्हॉट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? इट इज इंडिपेंडंट ऑन
independent on what? Amount of matter present in the system is called as intensive property. Extensive property, dependent on what? Amount of matter present in the कुठं असते सिस्टम मध्ये मॅटर आहे प्रेझेंट, त्याला काय म्हणूया आपण? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्झाम्पल्स मास, व्हॉल्यूम यांचे एक्झाम्पल्स बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट. सो वी विल सी स्टेट ऑफ सिस्टम. State of system. Suppose the variables temperature, pressure, volume, these are the variables. So what is state of system? It is the known set of variables. It is the set of variables which describe the current state of system. Current state of system. A set of variables which describe the current state of system is called as state of system. एक example पहा. For example, temperature, pressure, volume. Suppose temperature is 25 degrees Celsius, pressure is 1 atmosphere pressure, volume suppose 10 ml. जर आपण एक 10 ml वाटर घेतला, 10 ml of H2, 10 ml H2, in that the pressure on that 10 ml volume 1 atmosphere pressure and temperature is 25 degrees Celsius temperature. So this temperature, pressure, volume ही झाली current state of system. या सिस्टीमची करंट अवस्था. म्हणजे स्टेट ऑफ सिस्टीम म्हणजे 10 ml व्हॉल्यूम, 1 atmosphere pressure, 25 degree Celsius temperature. This is the state of system. This is the known state of variable. So what is state of system? A set of variables, temperature, pressure, volume, which describe the current state of system. A current state system ची describe करतो, त्याला म्हणूया आपण state of system. आता पाहूया आपण next point, state function. स्टेट ऑफ सिस्टीम काय होत राहते? आता इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. समजा ही इनिशियल स्टेट आहे 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. आता सिस्टीम एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जात असते. स्टेट फंक्शन म्हणजे काय चालू आहे? आता स्टेट फंक्शन म्हणजे जेव्हा काय होणार की ही एनी थर्मोडायनामिक प्रॉपर्टी जी आपण आतापर्यंत पाहत आलो, थर्मोडायनामिकची जे प्रॉपर्टी असतात हे प्रॉपर्टी डिपेंड असतात, डिपेंड ऑन इनिशियल state and final state. Any thermodynamic property which depend on initial state and final state of system, initial state and final state of system, and not on path followed. The property of system depends on initial state and final state. Is called as state function. That's why initial state, state function, final state, state function. The thermodynamic property depend on initial state and final state of system, not on the path followed, is called as state function. We'll see the properties of state function. Properties. The properties of state function properties. In that property, the first property, जर आपण यांचे काही व्हेरिएबल, few variable is specified. काही व्हेरिएबल यांना जर आपण स्पेसिफाय केले, इफ few variables are specified or given, few variables are specified, then बाकीचे व्हेरिएबल काय होतात? all other variables automatically they are fixed. Other variables automatically fixed. This is the property. समजा जर आपण टेम्परेचर दिलं, प्रेशर आपोआप फिक्स होऊन जातो, व्हॉल्यूम आपोआप फिक्स होऊन जातो. म्हणून याला म्हणायचं फ्यू व्हेरिएबल जर स्पेसिफाय केले आपण तर बाकीचे अदर व्हेरिएबल काय होतात? आपोआप स्पेसिफाय होतात. द सेकंड इज द इफ द सिस्टम चेंज द स्टेट, change of state. If the system change the state, then what happens? It depends on initial state and final state. Initial state and final state. Initial state and what? Final state. आता पहा, चेंज ऑफ स्टेट काय म्हणालो आपण? इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट.
स्टेट फंक्शनची प्रॉपर्टी चालू आहे. चेंज ऑफ स्टेट, जर स्टेट चेंज व्हायला कसा व्हायला बघा, समजा एक डायग्राम आहे इथं. See, this is the diagram. In this diagram, suppose A state is the initial state. Initial state, just I told you, initial state A. This is the final state B. These are the three paths: path 1, path 2, path 3. Initial state A having pressure P1, volume V1. Final state B. Initial state A, pressure P1, volume V1. Pressure P2, volume V2. Now, initial state A to B, system is at initial state A and it is changing to final state B by path 1, path 2, path 3. Now, what is happening? By path 1, if we check it, path 1, change in the pressure, काल सांगितलं तुम्ही delta P, change in pressure, delta P is equal to P2 minus P1, this P2 minus P1. Similarly, delta V is equal to V2 minus P1. हे काय राहते, दोघांचं बी कॉन्स्टंट असते. म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वर चेंज ऑफ स्टेट डिपेंड्स ऑन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. इट डज नॉट डिपेंड ऑन द पाथ. Independent on path. Independent on path is called as the state of is the properties of state function. Only two properties of state function. Few variables are specified, other variables are fixed. Change of state depends on initial state and final state, independent on path. So this is about the properties of state function. तर आपण आता पाहलो स्टेट म्हणजे काय, स्टेट फंक्शन म्हणजे काय आणि स्टेट फंक्शनची प्रॉपर्टी म्हणजे काय पाहिलं. थोडासा अवघड पार्ट आहे.